आजच्या डिनरचा मेनू होता हा मॅक्रोनी पास्ता, जो आम्ही बऱ्याच दिवसानंतर खाणार होता आणि हे ताई बनवणार होती. आणि मी आता आली होती किचन मध्ये, कारण आज मी फक्त खायचं नाही तर मदत करायचं पण काम करणार आहे. सो इथे मी सगळ्या भाज्या कट करून दिल्या. भाज्या कट करून झाल्यानंतर मम्मीने मला कामाला लावलं, ते म्हणजे लसूण सोलायला दिल्या. एवढ्या लसूण तर सोलून झाल्या होत्या आणि बाकीच्या पण मी पटापट सोलून घेतल्या. आणि ते सगळं करून झाल्यानंतर फायनली मी मोकळी झाली होती. तर मी प्लॅन केला की काहीतरी शूट करून घेऊया आणि त्यासाठी मी ही साडी वेअर करणार होती. मग मी गेले आणि पटकन साडी नेसून आली. हेअरस्टाईल आणि ज्वेलरी सगळं डन आहे, फक्त मेकअप पेंडिंग आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे, मेकअप साठी आय ऑलवेज चूज फेसेस कॅनडाचे हे प्रोडक्ट्स. आता ह्या प्रोडक्ट सोबत मी एवढी ऑब्सेस काय तर तुम्हाला सांगते. मेकअपच्या आधी स्किन प्रेप साठी मी हे मॉइश्चरायझर अप्लाय करत आहे आणि त्याच्यानंतर मी यूज करत आहे फेसेस कॅनडाचे हे सुपर कम्फी रोज गोल्ड स्ट्रोब क्रीम. मी माझ्या चेहऱ्याच्या हाफ साइड वरती ही स्ट्रोब क्रीम डॉटेड फॉर्म मध्ये अप्लाय करत आहे, जेणेकरून तुम्हाला डिफरन्स दिसून येईल. यामध्ये शिया बटर आणि हॅलोरॉनिक ऍसिड आहे, जे आपल्या मेकअपला इन्स्टंट ग्लो देते. इथे तुम्ही दोन्ही साइड मध्ये डिफरन्स क्लिअरली बघू शकता. जिथे मी स्ट्रोब क्रीम प्लस मॉइश्चरायझर अप्लाय केले आहे, ती साइड एकदम डुई ग्लास लुक देते. आता मी ही स्ट्रोब क्रीम फुल फेस वर अप्लाय करते आणि तुम्ही बघू शकता एकदम नॅचरल ग्लो आला आहे. आता मी यूज करत आहे फेसेस कॅनडाची ही सुपर कम्फी वाव लिपस्टिक, जी खरोखर वाव आहे. आणि ह्यामध्ये मी शेड यूज करते कोकोआ क्रश. लॉंग लास्टिंग, लाईट वेट आणि कम्फर्टेबल अशी ही लिपस्टिक आहे. फक्त लिपस्टिक म्हणून नाही तर ब्लशर आणि आय शॅडो म्हणून सुद्धा तुम्ही ही यूज करू शकता. अप्लाय केल्यानंतरच ही लिपस्टिक एकदम छान दिसते आणि त्याच्यामुळे ही माझी फेवरेट लिपस्टिक आहे. सोबतच ही लिपस्टिक ट्रान्सफर प्रूफ आणि फूड प्रूफ आहे, इथे तुम्ही क्लिअरली बघू शकता. आणि म्हणूनच ह्या प्रोडक्टचं मला जास्त ऑब्सेशन आहे, जे मी एव्हरीडे यूज करते. तुम्हाला सुद्धा हे प्रोडक्ट्स परचेस करायचे असतील तर हे प्रोडक्ट मी टॅग केले आहेत, तुम्ही तिथे चेक करू शकता.